नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त पगारासंदर्भामध्ये बनवलेला आहे। अनेक विद्यार्थ्यांचं मानधन हे थकीत आहे, विद्यावेतन त्यांच्या खात्यावरती जमा झालेलं नाहीये। बघा विद्यार्थी मित्रांनो, काल आयुक्त कार्यालयामध्ये आदरणीय तुकाराम बाबा पवन भट साहेब, भागवत कबाडी साहेब आणि प्रधान साहेब हे स्वतः त्या ठिकाणी गेलेले होते। त्यांनी पगारासंदर्भामध्ये सन्माननीय आयुक्त महोदय यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। त्यांनी असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं मानधन थकीत आहे, तर त्यांनी इतक्या दिवसांपर्यंत अद्यापपर्यंत देखील आपलं हजेरी पत्रक अद्यापपर्यंत का अपलोड केलेलं नाही, हा त्यांचा पहिला प्रश्न होता। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या अर्थी इतके दिवस विद्यार्थ्यांनी त्यांचं हजेरी पत्रक अपलोड केलेलं नाहीये, याचा अर्थ असा आहे की एकतर ते बोगस आहेत किंवा मग हे प्रशिक्षणार्थी आस्थापनामध्ये काम न करता उशिराने हजेरी पत्रक भरत आहेत। या संदर्भामधली चौकशी आम्ही स्वतः जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्फत करून घेणार आहोत। ह्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन अद्यापर्यंत जर थकीत असेल तर ते कोणत्या कारणामुळे थकीत आहेत, त्यांची अटेंडन्स जर बाकी असेल तर ती कोणत्या कारणामुळे बाकी आहे, नेमकी काय कारण होती, ते पंचायत समिती मार्फत अपलोड झालेलं नाही, आस्थापनेमार्फत त्यांना काही अडचणी आलेल्या आहेत का, की जिल्हा कौशल्य विभागामधून त्यांना सविस्तर मार्गदर्शन मिळालेलं नाहीये, या संदर्भामध्ये आता आम्ही सविस्तर चौकशी करणार आहोत आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये जाऊन जिल्हा कौशल्य विभागाचे सर्व सन्माननीय आयुक्त किंवा मग त्यांनी नियुक्त केलेले अधिकारी यांच्या मार्फत ही सर्व चौकशी होणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचं विद्यावेतन सध्या थकीत आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे, ही महत्त्वाची माहिती आहे। दुसरं महत्त्वाचं की अनेक विद्यार्थ्यांनी मार्च, एप्रिल, मे आणि जून या महिन्याचे अटेंडन्स अद्यापपर्यंत देखील अपलोड केलेले नाहीयेत। त्यांच्यासाठी टॅब सध्या ओपन आहे। त्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आणि त्यांच्या आस्थापनेंना आम्ही हात जोडून विनंती करतो की दादा, तुम्ही तुमच्या मुलांची लवकरात लवकर अटेंडन्स भरा, अन्यथा मार्च आणि एप्रिल महिन्याचा टॅब सुद्धा लवकरच बंद होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जरी हजेरी पत्रक भरून दिलेलं असेल तरी सुद्धा काल पवन भट सरांनी सांगितलेल्या सूचनेनुसार अनेक विद्यार्थी आपलं अटेंडन्स अपलोड झालेलं आहे की नाही या संदर्भामध्ये फॉलोअप घेत नाहीत। त्यांनी अटेंडन्स दिल्याच्या नंतर बस त्यांनी समोर केलं असेल अशा पद्धतीच्या आविर्भावात ते राहतात। विद्यार्थी मित्र हो, स्वतः आपण जागरूक राहणं, स्वतः सजग राहणं, आपल्या पगाराप्रती आपण काळजी घेणं हे आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणून माझी सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना देखील कळकळीची विनंती आहे की तुम्ही फक्त अटेंडन्स दिल्याच्या नंतर मोकळी होऊ नका, तर ती अटेंडन्स अपलोड झालेली आहे की नाही, त्यानंतर तुमचं एसी अप्रूव्हल म्हणजे जे जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्या मार्फत अप्रूव्हल मिळालेलं आहे की नाही, त्याच्यानंतर डीसी अप्रूव्हल म्हणजे विभागीय स्तरावरती त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे की नाही, आणि त्याच्यानंतर मुख्य आयुक्त यांच्या लेवलवरती त्याला अप्रूव्हल मिळालेलं आहे की नाही, या संदर्भामधली विद्यावेतना संदर्भामधली संपूर्ण माहिती ही तुमच्या लॉग इन वरती म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या पोर्टलवरती जाऊन स्वतः चेक करू शकता। ही तुम्ही अत्यंत महत्त्वाची कारवाई करावयाची आहे। अनेक विद्यार्थ्यांनी आता ऑगस्ट महिन्याची जी हजेरी आहे ती भरण्यासाठी सुद्धा ते तयार झालेले आहेत। कधीही अटेंडन्स अपलोड करत असताना त्याच्यावरती तुमचा आधार कार्ड नंबर आणि जे बँकेचा नंबर आहे तो सुद्धा जर तुम्हाला खाली जागा असेल तर ते लिहत चला, जेणेकरून ते व्यवस्थित होईल। तुमचा आधार सीडिंग झालेला असलेल्या बँकेमध्ये तुमचे पैसे जमा होतात। विद्यार्थ्यांनी एक अकाउंट नंबर दिलेला होता, पैसे मात्र दुसऱ्याच अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आस्थापनेमध्ये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांचे आधार अप्रूव्हल जोपर्यंत जिल्हा कौशल्य विभागामधून होत नाहीत तोपर्यंत तुमची पगार जी थांबलेली आहे ती होणार नाही। त्यामुळं तुमच्यासोबत न आलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर आधार व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी प्रोफाईल अप्रूव्हल करून घेण्यासंदर्भामध्ये त्यांना सुद्धा सूचना करा, त्यांना मदत करा, जेणेकरून तुमचाही पगार लवकरात लवकर होईल। आता अत्यंत महत्त्वाची सूचना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी जुलै महिन्यापर्यंत आपले अटेंडन्स व्यवस्थितरित्या भरलेले होते अशा हजारो विद्यार्थ्यांचा पगार त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। काही विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिल ह्या 2 महिन्यांचा पगार आलेला आहे, काही विद्यार्थ्यांना जून पर्यंत मिळालेला आहे, परंतु बहुतांश विद्यार्थी म्हणजे साधारणतः 60 ते 70% विद्यार्थी असे आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये अद्यापपर्यंत देखील पगार आलेला नाही आहे। तर अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्हाला थोडासा संयम बाळगायचा आहे। आयुक्तांनी सांगितलेलं आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये आम्ही या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी करून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पगार बाकी आहे ते सर्व विद्यार्थ्यांचा पगार करण्यासंदर्भामध्ये संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देणार आहोत। या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई आणि पत्र, GR किंवा आदेश हे निर्गमित करण्यात येणार आहेत। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की थोडाफार थांबावं आणि आपल्या लॉग इन वरती आपली पगार नेमकी कोणत्या स्तरावरती थांबलेली आहे या संदर्भामध्ये स्वतः माहिती घ्यावी, ही सर्वांना विनंती। आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर